बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाला त्याच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या जीवनात पुस्तकाचा संवाद जास्त ठेवा. बांधवांनो, जर पुस्तकाचा जीवनात न ठेवला, पुस्तकाचा संवाद न ठेवल्यास माणूस त्याच्या जीवनात व कार्यात सुद्धा अपयशी होतो. उदाहरणार्थ, एका गावातील 2 तरुण हे उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी शहरात ठिकाणी राहू लागले. त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची होती, परंतु दोघंही उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी शहरात गेले. आणि शहरात गेल्यानंतर त्यांच्या आईवडील अशिक्षित होते, परंतु ते सिग्नेटासारखं कार्य करू लागले. जसं सिग्नेट कॉलेजमध्ये करतात त्याच पद्धतीने वागू लागले, बोलू लागले, राहू लागले. आणि असं वागल्यामुळं, राहण्यामुळं त्यांचं एकानं काय केलं, एकानं घटनाधीन झालं आहे. दोघंही व्यसनात करू लागले की पुड्या खाणं, पिस्टल वडणं, दारू पिणं करू लागले. तर एक दोघांच्याही घरी बातमी कळाली की बाबा हे असे वागायलेत. कारण गावाकडे येऊन सुद्धा असं वागू लागले, बोलू लागले. मग घराच्या वागल्यानंतर एकाच्या घरच्यांनी त्याला सांगितलं, समजावून सांगितलं. दोघांच्या घरच्यांनी त्याला समजावून सांगितलं की बाबा असं वागू नका, बोलू नका, तुमच्या जीवनाचं सत्यानाश होईल, असं होईल, तसं होईल. भरपूर समजावून सांगितलं. मग एक जणाच्या घरच्यांनी काय केलं, त्याच्या नातेवाईकाला सांगितलं. तर त्या नातेवाईकाने असं एक आयडिया लढवली की त्यांना एक गिफ्ट पुस्तक दिलं. आणि त्या पुस्तकामध्ये महामानवाचे विचार होते की त्याचं जीवन कसं उज्ज्वल होतं आणि माणसाचं चांगल्या विचारानं माणसाचं जीवन कसं उज्ज्वल होतं आणि वाईट विचारानं माणसाचं जीवन कसं बरं होतं, हे सर्व काही होतं. आणि दुसऱ्याच्या मात्र नातेवाईकांना असंच समजा सांगत तोंडी. त्याचा परिणाम काय झाला, ज्याला महामानवाच्या पुस्तकाचं आदर्श पुस्तक दिलं त्याच्या जीवनात प्रकाश पडला आणि तो चांगला असा समाजसुधारक झाला. आणि ज्याला फक्त असं सांगत होतं ते मात्र तिथंच राहिला आणि त्याचं भविष्य बरबाद झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढं की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात व कार्यात यशस्वी व्हायचे असेल त्यांनी महामानवाचे विचार आचाराचरणात करावे, आचरणात आणावे. तरुणपणी वाईट मार्गात नांदी न लागता चांगल्या मार्गात नांदी लागावे, तेव्हाच माणसाचा विकास होऊ शकतं. एवढंच काय सांगायचं बंधवांनो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या हे कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचं काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांनीसुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं काय सांगायचं मला. धन्यवाद पूर्ण लेकराबद्दल.